जे चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलेलं आहे, लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण ज्याचा गौरव करतो, याला कसला उत्सव म्हणायचं आणि हे काय चित्र महाराष्ट्राच्या समोर गेलं? नापास झाला का आज निवडणूक आयोग या परीक्षेमध्ये? आपण जर आज बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवरती खऱ्या अर्थानं किती टक्के मतदान झालं, मतदान कसं झालं हे दाखवण्याऐवजी सगळ्या वृत्तवाहिन्यांनी किती हाणामाऱ्या झाल्या आणि कशा प्रकारे पैसे वाटप चालू होतं या राज्यातला सावळा गोंधळ सगळ्या चॅनलनी दाखवला. पहिल्यांदा सगळ्या चॅनलचे आणि प्लस आपल्या न्यूज 18 लोकमतचे मी विशेषतः आभार मानतो. नंबर 2, खऱ्या अर्थानं जर आज आपण बघितलं तर या महायुतीमध्ये 3 नाही तर 4 पक्ष सहभागी झालेले आहेत असं मला खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल. कारण भाजप यांचा मुख्य पक्ष आहे, भाजपसोबत राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष आहे आणि तिसरा पक्ष आहे तो एकनाथ शिंदेंचा शिवसेना आणि चौथा पक्ष यांच्यासोबत आहे तो निवडणूक आयोग. कारण निवडणूक आयोग असं काम करत नसून भाजपाचा सहयोगी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात काम करतोय, खऱ्या अर्थानं लाजिरवाणी गोष्ट या महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या नंतर आज खऱ्या अर्थानं घडली. भारतीय संविधानाच्या सेक्शन 243(क)(9)(a) प्रमाणे 243(z)(a) प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा अधिकार या राज्य निवडणूक आयोगाला आहे. आणि या छोट्या छोट्या निवडणुका जर यांना घेता येत नसतील, मतदानातले प्रचंड मतदार यादीतले घोळ असतील, नावं जाहीर करून नावं बोगस काढण्याचा घोळ असेल किंवा तारखा देऊन पुढे ढकलण्याचा घोळ असेल, म्हणजे एवढ्या खऱ्या अर्थानं एवढा मोठा सावळा गोंधळ म्हणजे एखादं लहान मुलं सुद्धा घालत नाही तेवढा गोंधळ खऱ्या अर्थानं हे निवडणूक आयोग घातलेला आहे. हा निवडणूक आयोग आहे का हा गोंधळ आयोग आहे, हा माझा पहिल्यांदा प्रश्न या निवडणूक आयोगाला आहे. नंबर 2, वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारणारं हे सरकार खऱ्या अर्थानं घेऊ शकेल का? ज्या अर्थानं आपण महाराष्ट्र इतर राज्यांपुढे आदर्श महाराष्ट्र म्हणून म्हणायचो, परंतु आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नोटा वाटल्या गेल्या, 20,000च्या पुढे विड्रॉल कॅश करता येत नाही, परंतु यांच्या घरातल्या सापडलेल्या रकमा बघता कुणाचा भय आहे? पालघर मध्ये बघतोय, बदलापूर मध्ये आपण बघतोय, बीड मध्ये बघतोय, जामनेर मध्ये बघतोय, भंडाऱ्यामध्ये बघतोय, ज्या पद्धतीने पैशाचा वरेमाप वापर चालू आहे आपल्या स्क्रीनवर दिसतंय. एवढे मोठे पैसे आले कुठनं? म्हणजे सत्ताधारी लोकांच्या घरात पैसे सापडत आहेत. भाजपच्या लोकांच्या घरात पैसे सापडला व्हिडिओ निलेश राणेंनी आपल्याला काढून दाखवलाय, त्यांनी ती रेड केली त्या ठिकाणी. म्हणजे हे सगळं प्रकार बघता महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं या राज्यातलं गृह खातं खऱ्या अर्थानं भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आमचा पहिल्यांदा आरोप आहे. नंबर 2 ची गोष्ट, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका अतिशय स्वच्छ प्रामाणिक उत्सव व्हायला पाहिजे तो उत्सव होताना दिसत नाही, तर या महाराष्ट्राचा बाजार मांडण्याचं काम या भाजपाबरोबर हे निवडणूक आयोग करते. देशाचे नेते एक माझं संपवतोय. देशाचे नेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन या निवडणूक आयोगाची चिरफाड केली होती, खऱ्या अर्थानं त्याचं उत्तर आज महाराष्ट्राच्या रूपानं अखंड देशाला मिळालेलं आहे. ठीक आहे, मी विचारतो. केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत. केशवजी, आतापर्यंत निवडणूक आयोगाला डिफेंड करताना मी तुम्हाला बघितलंय, पण आज जी परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर दिसली, खरंच तुमचं तरी